काटेवाडीतल्या पवार फार्म या ठिकाणी अजित पवार यांचा पार्थिव ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आपण पाहतोय काही कार्यकर्त्यांना आता ही गर्दी केल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून या परिसरामध्ये आलेले आहेत। बारामती कालपासून जणू काही स्तब्ध झालेले आहे असं सगळं वातावरण बारामतीमध्ये आहे आणि अजितदादा यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधून येत आहेत, बारामतीमधून येत आहेत, त्याचबरोबर काटेवाडीशी असणारे त्यांचे ऋणानुबंध पाहता महिला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी येताना पाहायला मिळतात। शोकाकुल वातावरणामध्ये अजित पवार यांना शेवटचं पाहता यावं यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याची धडपड आता या ठिकाणी पाहायला मिळते। काही महिला काटेवाडीत त्या ठिकाणी आलेल्या आहेत, प्रत्येकाच्या अश्रूंचा बांध फुटताना पाहायला मिळतो आणि अजितदादांना शेवटचं पाहता यावं यासाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळतात। अगदी गेटच्या बाहेर सुद्धा तेवढीच मोठी हजारोंची गर्दी आहे, तर गेटच्या आतमध्ये सुद्धा आता हे करते सगळे दादांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना शेवटचं पाहण्यासाठी आता या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। एक एक करून सगळ्या कार्यकर्त्यांना सोडलं जात आहे। रोहित पवार या ठिकाणी स्वतः कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना शांत राहण्याचा प्रयत्न करतायत, कारण प्रत्येक जण हा भावनिक झालेला आहे आणि अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे प्रत्येक जण हळहळ व्यक्त करतोय। बारामतीतल्या प्रत्येक माणसावरच्या चेहऱ्यावरती अश्रू स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत आणि या शोकाकुल वातावरणामध्ये आपण पाहतो की कार्यकर्ते दादांना शेवटचं पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। काही जुने जाणते नागरिक सुद्धा आहेत जे बारामतीतले खास करून काटेवाडीतले आहेत ते सुद्धा या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। दादांना शेवटचं पाहण्यासाठी ही तुमची गर्दी पाहायला मिळते आहे। काय नेमक्या भावना आहेत? दादांच्या कित्येक आठवणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या आहेत, कार्यकर्त्याच्या मनामध्ये सगळी भावना? अहो काय प्रत्येक झाडात दादा आहेत, प्रत्येक झाडात प्रत्येक गोष्टीत दादा असं दादा असतं ना तर हात सुद्धा लावून दिला असं झाडांना, इतकं दादाचं जबरदस्त झाडावर प्रेम आहे, माणसांवर प्रेम आहे। आज काय वेळ आहे इथं आलं तर आज आमचं जे बापच गेलेत म्हणायचं, जे दादा गेलेत फक्त वडीलच गेलेत म्हणायचं, बारामतीचा बाप तेच गेलेत आमचे। बारामतीच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातून आलेला कार्यकर्ता सुद्धा रडताना पाहायला मिळतो। महाराष्ट्राचा वडील गेलेत, करते धरते जे होते, आज महाराष्ट्र चालवणारे जे होते तेच गेलेत आमचे। न झालेले मुख्यमंत्री दादा, मुख्यमंत्री काय असते ते दादा झाल्यावर कळलं असतं मुख्यमंत्री कसा असावा। सगळ्या पट्ट्यामध्ये त्यांनी केलेली कामं, त्यांच्या आठवणी बारामतीकर सांगताना पाहायला मिळतात। काटेवाडीसोबत त्यांचे असणारे ऋणानुबंध संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत। काय भावना आहेत? आता रांगेत शेवटचं दर्शन त्यांना घ्यावं लागतं। शेवटचं दर्शन ह्या पद्धतीने घ्यावं लागेल असं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं। या पद्धतीने असं होणं फार 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 धक्कादायक आहे आमच्यासाठी, कारण काहीच नाही उरलं। प्रत्येक छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीसाठी लोक दादाकडे जायचे, दादा भाऊ भांडण मिटवा की, त्यात सुद्धा दादा लक्ष घालायचे। अजून काय केलं पाहिजे त्या माणसाने? प्रचंड कार्यकर्त्यासोबत दादांचं असणारं बॉन्डिंग संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे आणि तेच बॉन्डिंग घेऊन कार्यकर्ता दादांना शेवटचं निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो। देवाने सर्वावर फार वाईट वेळ आणलेली आहे, कारण दादांची एक्झिट अशी व्हायला नको होती। खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री दादाच होते। कसलेही क्षुल्लक कामं घेऊन लोक यायचे। आम्ही धाराशिवून आलोय, दादाची खऱ्या अर्थानं म्हणजे आमचं धाराशिव म्हणजे सासूरवाडी, परंतु खूप मोठी शोककळा दादांनी पूर्ण महाराष्ट्रावर सोडलेली आहे आणि नियतीने फार मोठा आघात आमच्या सर्वांवर केलेला आहे। अगदी लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील, सगळ्यांसोबत दादा मिळून मिसळून राहत होते। महाराष्ट्रातला त्यांचा वावर आपण पाहतो की कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्याची कला असेल, भाषणातून कार्यकर्त्यांना टोमणे मारण्याची कला असेल, सगळ्यांनाच ठाऊक होती। आज दादांची अकाली एक्झिट सगळ्यांना हळहळ व्यक्त करायला लावते। महाराष्ट्रभर अशाच पद्धतीचं वातावरण आहे। कालपासून पूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय, प्रत्येक जण आपली भावना मांडताना पाहायला मिळतं। हो, सगळ्यांच्या भावना अशाच आहेत, कारण आझाद शत्रू असणारं असं हे व्यक्तिमत्व होतं दादांचं आणि दादा सगळ्यांमध्येच प्रिय होते। तरुण असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, सगळ्यांनाच दादा आपले वाटायचे। त्यामुळं सर्वांना हे दादांची एक्झिट फार मनाला चटका लावून महाराष्ट्राच्या गेलेली आहे, असं व्हायला नको होतं। असा नेता होणे नाही असंही म्हणतात, कारण फक्त एका पक्षाचे नाही तर प्रत्येक पक्षाचा आमच्या वडिलापासून दादांच्या वडिलापासून आमची पिढीची नाही, दादाची पिढी आमची अजूनपर्यंत संघच चाललेली, परंतु दादा आमच्या वेळी प्रत्येक वर्षी आमच्या घरी येत होतं, त्यामुळे आता दादा आमच्या घरी येणार नाही। प्रत्येक विरोधी पक्षातला सुद्धा कार्यकर्ता हळहळ व्यक्त करतोय, नेते भावना व्यक्त करतायत, दादांबद्दल वेगवेगळ्या आठवणी कालपासून जागवत। दादाचं काम करण्याची हातोटी होती, धडाडी होती आणि प्रत्येक माणसाला ते नावानिशी वळखायचे कुठं गेलं तरी काटेवाडीचं हे असलं तरी असं म्हणजे
हे लगेच हे करायचे असं सगळं. आणि सर्व म्हणजे काय असेल ते कमी जास्त कुठलं काम हे असलं ते विचारणार गावातलंच काय करायचं काय नाही, लगेच निधी त्याला हे करणार, पूर्तता करणार. आणि इथे आलेला प्रत्येक कार्यकर्ता दादांबद्दलची एक वेगळी आठवण घेऊन आलेला आहे, त्यांच्याप्रती असणारी भावना घेऊन आलेला आहे. दादांना शेवटचं पाहता यावं यासाठी रांगेतून आता तुम्ही अंत्यदर्शनासाठी उभे आहात. वयोवृद्ध नागरिकांसोबत सुद्धा दादांचा संबंध असणारे अनेक आपण उदाहरणं पाहिलेले आहेत. काय भावना आहेत यावेळेला? त्यांच्याबद्दल भावना चांगल्याच आहेत आमच्या सगळ्या लोकांच्या, आणि ते बी चांगलेच होते. असं बी काही नव्हतं की कुठे भेटलं तरी हात करत होते, हे करत होते, उभं राहायचे, हे करायचे, चालूच असायचं त्यांचं आमचं. कधी असं म्हणलं नाही की तू कसं तुझ्या संग नाही बोलणार, हे संग नाही बोलणार. चांगला माणूस. कधी असं वाटलं होतं अशी वेळ? हे जे खरंच ही चौकशी झाली पाहिजे, ही मेन पॉईंट ही चौकशी झाली पाहिजे. तो मजा आहे, नाही तर काय मजा नाही. सगळे कार्यकर्ते आपली भावना व्यक्त करून दाखवतायत, आपलं दुःख व्यक्त करतायत. पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की हजारोंच्या संख्येनं एक एक करून हे सगळे कार्यकर्ते आता रांगेमध्ये उभे आहेत आणि अजित पवार यांचं शेवटचं दर्शन घेता यावं पार्थिवाचं, यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांची झुंबड उडताना पाहायला मिळते. महिला मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि प्रत्येक महिलेच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतात. काठेवाडीसोबत असणाऱ्या दादांचे संबंध पाहता काठेवाडीमध्ये हे पार्थिव आणण्यात आले आणि काठेवाडीकरांना शेवटचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र फक्त काठेवाडीच नाही आणि बारामतीच नाही, तर बारामतीच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असणारा कार्यकर्ता, जो दादांवरती प्रेम करणारा चाहता आहे, तो सुद्धा आता बारामतीमध्ये पोहोचतोय. 11 वाजता अजितदादांवरती विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत आणि या अंत्यसंस्कारांसाठी महाराष्ट्रभरातून अनेक नेते, मान्यवर, त्याचबरोबर जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा या ठिकाणी एक एक करून पोहोचताना पाहायला मिळतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील 10:30 वाजता बारामतीमध्ये पोहोचणार आहेत. मात्र सध्या काटेवाडीतली ही सगळी दुःखाची झालर आपण पाहतोय. संपूर्ण काटेवाडीवरती शोककळा पसरलेली आहे, बारामतीमध्ये शोककळा पसरलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या आपण पाहतोय हे असं दुःखाचं वातावरण कालपासून आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.